आता आम्ही अंजनगाव खेलोबा या खेलोबा मंदिराच्या आवारामध्ये आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानजनक पावित्र्य राखून स्थलांतरित करावा या मागणीवरती आम्ही ठाम आहोत। आमची सगळी देवस्थानची वीर मंडळी ठाम आहोत। रात्री या तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 12-1 वाजता रात्रीच्या इथं मोजणी करण्याचं काम करण्यात आलं। आमचं म्हणणं एकच आहे, या आमदार अभिजित पाटलांना अनादिकालापासून इथं धनगर समाजाचं आराध्य दैवत 2-3 राज्यातली मंडळी इथे येतात। हजारो वर्ष ज्यावेळी रेकॉर्ड अस्तित्वात नव्हतं, आदिम असणाऱ्या धनगर बांधवांच्या तीर्थक्षेत्राला तुम्हाला मोजणी करण्याचा अधिकार दिला कोणी? आणि तुम्ही काय आमचं देवस्थानावरती येणार का? त्यामुळं आम्ही त्या मोजणी करणाऱ्यांना रात्री इथून पिटाळून लावलेला आहे। दुसरी गोष्ट, एका माता भगिनीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं चिखला या गावामध्ये एका महिलेला आतमध्ये पाठवून जी मोडस ऑपरेंडिटी या समाजकंटक मंडळींनी केलेली होती, तसाच प्रकार अभिजितदादा पाटील यांच्या पक्षाच्या पदाधिकारी असणाऱ्या एका महिलेला इथं पाठवण्यात आलं आणि सेम चिखला प्रकरण घडवायचं होतं। रात्री खूप मोठं या ठिकाणी खूप मोठं कांड होणार होतं, पण आम्ही सगळी भक्त मंडळी या खेलोबाच्या तीर्थक्षेत्रावरती पवित्र ठिकाणावरती बसलेलो आहोत। ते सगळं षडयंत्र पोलीस बांधवांनी हाणून पाडलेलं आहे। आमची एकच विनंती आहे, सन्मानजनक पावित्र्य राखून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा योग्य जागेमध्ये, तो शासनाच्या जागेत बसवा किंवा या गावातल्या ज्या मंडळींनी हे कृत्य केलंय, धनगर समाजावर दहशत बसवण्याचं, त्यांच्या रानात बसवा। 1-2 एकर जागा घ्या ना त्यांची, इथं जवळच आहे रोडच्या बाजूला, आणि तिथं शिवसृष्टी उभी करा। त्यामुळं धनगर समाजाच्या अस्मितेशी, धनगर समाजाचा इतिहास पुसण्यासाठी हे गाव अंजनगाव हे खेडोबाच्या नावानं ओळखलं जातं शेकडो वर्षापासून। आणि तुम्ही इथं येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून या एरियाला तुम्ही शिवतीर्थ नाव देताय, म्हणजे आमचा धनगरांचा इतिहास तुम्हाला पुसायचा आहे, आमच्या देवस्थानाची ओळख तुम्हाला पुसायची आहे। लाखो बांधव इथं येतात, भाकणूक होते, खूप मोठी यात्रा भरते, जिथून पालखी जाते त्याच ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय। आम्हाला खेद वाटतोय, आम्हाला वाईट वाटतोय की महाराजांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही, पण धनगर समाजाच्या देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर जो पुतळा बसवलाय या कृतीला आमचा विरोध आहे। लवकरात लवकर शासनानं आज दिवसभरामध्ये हा पुतळा हटवावा, अन्यथा आज तर लोक येत आहेतच, पण उद्या 1 लाख लोकांचा जनसमुदाय या अंजनगावमध्ये आलेला असेल। झाले समजतं हो, सकाळी मला ते विषय कळाला, परंतु इकडं एवढी दुर्दैवी घटना घडली होती की आपलेच बांधव 8 जणांचा इकडं अपघातामध्ये मृत्यू झाला आणि 5-7 जण हॉस्पिटलला, कलावती हॉस्पिटलला ॲडमिट आहेत। त्यामुळं इकडंच दुःखाचं खूप मोठं डोंगर गावावरती कोसळून आम्ही इकडं आलो होतो। मी त्याची संध्याकाळी माहिती घेतो व्यवस्थित, परंतु माझं सगळ्यांना आग्रहाचे विनंती आहे, मराठा असो किंवा धनगर असो, तुम्ही शांततेनं घ्या, आपण बसून त्याच्यावरती काय विषय आहे त्याच्यावरती तोडगा नक्की काढू। कारण आपण मराठा समाजाने, धनगर समाजाने आपल्याला कोणी तोडण्याचा प्रयत्न करतंय का, असं काही डाव असू शकतो का या माध्यमातून, याच्यावर सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे। मग तो विषय कुठलाही असो, तो भूमचा असो किंवा तो आपल्या कळमचा असो किंवा कुठलाही असो। आणि आता आजचं कालचं झालेलं तुम्ही म्हणताय ते अंजनगावचं, तिथल्याही बांधवांना, माझ्या मराठा धनगर दोघांनाही आव्हान आहे की कुठल्या तरी नेत्याचं ऐकून कोणीतरी काहीतरी काय म्हणते त्याला, ती भडक अशी प्रतिक्रिया देईल आणि तेढ निर्माण करत, तर नेत्याला याची गरज नसती। ते हमेशाच इकडं तिकडं पळत असते, बोंबलत, त्याला ती सवयच असते नासक्यापणाची, इकडं जाय तिकडं उलशी खाय, इकडं उलशी खाय, त्याला ती सवय असते। धनगर बांधवांनी, मराठा बांधवांनी समजून घ्या आणि शांतता ठेवा दोघांनीही। आपण त्याच्यात काय विषय ते बसून शांततेत त्याचा तोडगा नक्की काढू। मी आज संध्याकाळी त्याची पूर्ण माहिती घेतोय, विषय काय, शांततेत तोडगा निघल। धनगर बांधवांनी विश्वास ठेवा आणि मराठ्यांनी विश्वास ठेवा, फक्त शांततेत घ्या। वाद होईल अशा ठिकाणी किमान आपण शांततेने घेतलं पाहिजे। आपण त्या गावासाठी दौरा वगैरे करणार असं काही ठरलंय का? नाही, तसं ठरलं नाहीये, परंतु मी आज संध्याकाळी पूर्ण माहिती घेतो त्याची की काय काय घडलंय काय। मी सकाळी माहिती घेणार होतो, परंतु अचानक ही फोन आल्यामुळं इकडं अंत्यसंस्काराला यायला लागलं। मी आज संध्याकाळी पूर्ण माहिती घेतो, पण माझं हात जोडून आव्हान आहे धनगरांना पण, मराठ्यांना पण, दलित मुस्लिमांना पण, शांततेत राहावा।
आपण बसून बोलून घेऊन तोडगा काढून व्यवस्थित सगळं पार पाडूयात. कुणीतरी येईल, एखादी बजबजपुरी वळवळ करून माघारी जाईन पुन्हा आणि विनाकारण वादंग निर्माण करत सामान्य मराठ्यांनी, सामान्य धनगरांनी समजून घ्या. शांततेत ते सगळं समजून घेऊन 100% आपण त्याच्यावरती तोडगा काढू. मराठ्यांनी समजून घ्या शांततेत आणि धनगरांनी समजून घ्या. याच्या आडून कोणाचे काही डाव आहेत का काय ते मात्र यशस्वी कोणी होऊ देऊ नका. आणि असण्याची दाट शक्यता या पुतळ्याच्या माध्यमातून तेढ निर्माण करायचा असाही दाट शक्यता असती. याच्यावरती विचार करा आणि शांत राहा. आपण याच्यावर तोडगा नक्की काढू.